नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत असा। तर आज आमचे देव ब्राह्मण मंदिरात जातात, म्हणजे काशी कल्याण ब्राह्मण देवाक भेटीक जातात। तर नवरात्री झाली ना की आपले दसरा झाले की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे देव सर्व काशी कल्याण ब्राह्मण देवाच्या भेटीक जातात दरवर्षी। तर ती भेटीक जाण्याचं कारण म्हणजे असं आहे की तिकडं जर तळी आहे, मी तुमका तिथे गेल्यावर ना दाखवेन, तिकडे जी ती तळी आहे ना, तर तळीतला पाणी घेऊन तिकडे म्हणजे देव गेल्यावर तिकडचं पाणी घेऊन इकडे येतात, म्हणजे कुठे मंदिरात, आणि त्या मंदिराच्या विहिरीमध्ये त्या म्हणजे देवीचं ह्या सगळा पूजा वगैरे करून ती देवीच्या विहिरीमध्ये मिक्स केलं जातं आणि त्या तीर्थ म्हणून सगळ्यांका दिलं जातं। कारण का आमच्या देवीची जी ख्याती आहे ती म्हणजे जर तुमचं काही रोग असतात किंवा तुमका काही आजार असतात तर त्याचं तीर्थ घेतल्यावर तर खूप तुमचे आजार, जो कोणता आजार असतात काय कोणताही आजार असतात तर तो बरा होता। तर मध्येच कोण कोण येतं त्याच्यामध्ये थांबायचं लागतं, तर ते तीर्थ घेऊन त्या विहिरीत मिक्स केलं जातं। त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांना म्हणजे भाविकांका तर तीर्थ म्हणून दिला जातं, अशी त्याची ख्याती आहे। म्हणून दरवर्षी नवरात्री झाली की देव भेटीक जातात, भेटीक जाऊन तुमका ते तिथपर्यंत घेऊन जाते। व्हिडिओ पूर्ण बघा कसे देव आमचे जातात। आता पहिले ह्याच्यात जाणार असे म्हणजे फिरत पवारडेसून वरती जाणार, अशा प्रकारे फिरत फिरत। आज माझ्याकडे हर्षद पोर आमचे मित्र। तर चला मी तुमका दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि देवीची माका नेकन कमेंट केलं की तुमची देवी खरंच खूप सुंदर। आम्ही तुमका आधी देवीचे पहिली ह्या दाखवते, देवळात जाणार आम्ही आता। देवळासून मग ते सगळे हे करून मग देव वगैरे घेऊन आम्ही सगळे ब्राह्मणाला जाणार। तर तुमका पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून दाखवते, कशी व्हिडिओ वाटली आमका कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला व्हिडिओ सुरुवात करूया। हे बघा, आता मंदिरात दिलं, मंदिरात सगळी थोडी साफसफाई चालू आहे। 9 दिवसाचे 9 कार्यक्रम झालेले आहेत सगळे। आमचे हर्षदचं जरा साफसफाई करूया, त्यांचे देव काढूचे आहेत। काल नाटक होता, काल भजी केलेली, जरा वेल्डिंगची कामं चालू आहेत। आम्ही गेलो, आता सगळे पोरगे जमा झाले। स्वप्नील अगरबत्तीला साडीचं रूप, त्या दिवशीची साडी आहे। ह्या रूप बघण्यासाठी आमका वर्षाची वाट बघूची लागतं, कारण की बाकी टायमिंगला साडी नेसवत नाही, फक्त जेव्हा मेमध्ये कार्यक्रम असतात तेव्हा साडी नेसवतात आणि नवरात्र। बघा कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। देवीची सगळी ती पालखी सजवलेली आहे, बघू शकता तुम्ही। देवीचे खांब घाटीचे हे घेऊन सगळ्यांना भेटी घालतात।
आता मंदिर हा नाक्याला. तर आता देव निघाले देवापासून येतो अर्धवट ह्या रस्त्या नाही तर पोरवाडीत जातलो. पोरवाडीचं हनुमान मंदिरचे तर हे करतात. जाताना काही थांबत नाही, जाताना नॉनस्टॉप जातात देव, येताना थांबत थांबत येतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरी थांबत थांबत येतात. कारण प्रत्येकजण मग ओवाळतात वगैरे. त्याच्यानंतर मग तसं तसं येतं. मग त्याच्यामुळे संध्याकाळ होता. आता इथून वाजले 11:15 झाले. 11:15 झाले. आता टेमवाडीत आहेत. टेमवाडीच्या पुढे तिला आता मी हवे व्हाळावर थांबले. व्हाळावरसून हवे जातले पुढे. तर व्हाळाच्या पुढे दुकानावरसून मग सरळ असे फिरत जातले. फिरत म्हणजे एक डेलीचा जो रूट आहे कायमचं त्या रूटनेच जाणार. हैसून येतले. आता बघा थांबलं शूट करून. कारण का जरा लोकेशन चांगलं वाटलं मला. सावली आहे म्हणून जरा व्यवस्थित येतले म्हणून मी हे थांबलं आहे. तीन टिटो हडे आमच्या वाडीत जावचो. ते मंदिराकडे जावचो आणि नाक्यावर जावचो. 3 टिटर ह्या देवचं असतं ते थांबल्यात. नारळ देतले. हनुमान मंदिरच्या इथे थांबणार आहे थोडे वेळ. म्हणजे हे करणार. जय संपूर्ण गावाकडे
फुकट या फोटो दिसतात रे. तिकडे जाऊन गारणा घालतात. आता ही घाटी चढण जाऊचं सरळ वर. घाटी चढण येऊचा लागते. खाली डोंगर आडे जेवणाची सगळी सोय चाललेली आहे. सगळे जेवणकारी आहे. हे सगळे जेवण बनवणारे आहेत. येणारे सगळ्या भाविकांका जेवण हे आमच्या ब्राह्मण मंदिरात तिकडे. हे पाणी आहे सगळ्या ब्राह्मणाचं पाणी. अरे विनया एवढी बटाटे अजून बनतात. आताच इल्यात मग अशी किरण जितू बालू आहे विकास आहे सगळे हत पोरगे जेवण बनवतात. देव येतात हे सण. हे बघा हे मग कॅटरेस वाले मेन कुक कुक. तरी हा हे आता कसं इकडे ह्या ना जास्त ना म्हणून नाही का. आणि पहिली लय मोठी होती. मोठी म्हणजे एवढीच होती फक्त खोल होती. आता कसं जरा पानं वगैरे झाडांची पडान ना हे झाले बघ इथंही. आणि हा मंदिर आमचा काशी कल्याण ब्राह्मणदेव दरवर्षी दसरो झाल्यावर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देव ह्या भेटा घेतात. हे बघा पाणी बघा.
मंदिरात ना 5 फेरे मारणार, त्याच्यानंतर मग देव आतमध्ये जाणार. दिलेले आहेत. वरती काशी कल्याण ब्राह्मणदेव मंदिर, इथे सगळे दरवर्षी देव येतात आमचे भेटीत. दाखवते आतमध्ये. इंडिया पालखी आमची. भजिया का आपलं जेवण भाजी बनता है, जेवण बनता, जेवण कर हे सगळे आपले. नाश्ता देतात सगळ्यांना. आमचं ब्राह्मण मंदिर आहे आणि ब्राह्मण मंदिराच्या ना मधोमध बरोबर ही बघा गायमुख आहे. पाणी खैसून येतं काय माहिती नाही, पण जेव्हा पाहायला लागतं ना त्या पाणी ह्या मंदिराच्या खालून येतात. ह्या पाणी ह्या तईत जाऊन साचत आहे बघा. ही तई गाईच्या मुखातून इलेलं पाणी ह्या तईत साचतं. ह्या तईतला पाणी नेऊन मी सुरुवातीक तुमका सांगितलं आहे बघा की इथलं तीर्थ घेऊन देवीच्या जी विहीर आहे ते विहिरीत नेऊन सोडला जातात आणि त्या सगळ्यांका तीर्थ म्हणून दिला जातं. तर ही जी तई आहे ह्या तईतला पाणी घेतले पूजा गणेश पूजा वगैरे केली जातं. त्याच्यानंतर ती देवांसोबत ती ह्या नेली जाता. हे बघा ह्या तईतला पाणी गाईच्या मुखातून येतं पाणी. दोन्ही पाणी मिक्स करून त्या विहिरीत सोडला जाता. विहिरीत सोडला जाता आणि त्या मग सगळ्यांका तीर्थ म्हणून दिलं जातं. हे बघा ज्या गाईच्या मुखातून जर पाणी येतं आणि आता जेवणाक वापरतो तर जेवण करतात. असं बाटले घेऊन येतात. व्यवस्थित धुये. पाणी असं पाणी काढता. तू टोपी कोणची घातला? होय होय.
दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे देवानी रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्घटवारी दुर्गम संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणम देवारी आरी पडलो आता संकट देवारी जय देवी महिषासुरमर्दिनी अध्यक्षांना घेतलं पाणी तडीसून पाणी आणलं जातं गाय मुखातून हे गाळून सगळ्यांना दिलं जातं कारण त्याच्यातली काय बारीक बारीक घाण असतात ती. आणि हे आमचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत कपूर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष घालतात आणि हे बघा त्याच्यातली घाण असतात ती कपड्यात राहते. काय सांगताला आज आमची माऊली भेटीसाठी गेली आहे आणि आज ही सर्व गावातील जनता बाहेर भक्त मंडळ सगळा गेलेला. लेकरांनी आज तुमच्या खाण्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांना सगळ्यांना चांगले विचार चांगले आचार द्यावा. भगवंताच्या चरणाकडे प्रार्थना करा की हे असेच आपली वर्षानुवर्षे सेवा करून त्यांचा सगळा भला होऊ देत. लेकरा बाळा सुखी राहा देत. घरा वाचला सुखी राहा देत. असाच सांगायचा बाकी दुसरा काय सांगताना. आणि देवाची अखंड सेवा अशी चालू राहा सगळ्यांकडनं चालू राहा. हो. आणि आता थोड्याच वेळात महाप्रसाद न्या. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सगळे महाप्रसादासाठी इथे बसले. म्हणजे तिकडे वाडी दाखवून झाली सगळे बसले आहेत. महाप्रसाद चालू झालेला आहे. सगळे आमच्या गावातली मंडळी आहे. बांदेकर वेल्डिंगवाले दोघं नाना देसाई करवडे नाना कांता तू शूटिंग करता की का अमित. सगळे भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. आता शेवटची पंगत बसले सगळे. जे वाढणारे होते ते आम्ही बसलो. बाबू दादा विशाल आणल्या रावल्या रावल्या जी माझी सेवा केली ती मातेच्या काशीगण ब्राह्मणाला पूर्ण मान्य करून घेऊ लाव. त्याचप्रमाणे माझे तुझी या ठिकाणी पूर्ण करून घे. त्याचप्रमाणे भगवती आज 12 त्याचप्रमाणे चावल चापड तीनची या ठिकाणी पुरवून घे. त्याचप्रमाणे मातुश्री तो पुढे तो पुढे समाज त्याची समजून त्याची पूर्ण करून देऊ. पुढे मातुश्री आता या ठिकाणी सांगत जास्तमध्ये पुढे मार्गात लागता असो त्यावेळी मातुश्री जी काय सेवा केली त्यामध्ये पुण्याकडे काढला. आज या काशीगण गावाच्या स्थळात न बोलता अज्ञानपणात काही आज चुकाव घडलं तर एका तुमच्या मला माफ करून घेऊ लाव. आणि अशीच वर्ष आपली जी सेवा करून घेऊ लाव. त्याच कवित्वात मूळ माळ्यात भगवती आज तुका या ठिकाणी समज देत असे. मूळ माळ्यात भगवती या ठिकाणी समज घेऊची. आज भगवतीकडे 12 त्याचप्रमाणे इथले आज 12 आज 12 तो बरोबर 12 तो मेकर मात्र असताना कोण आहे गांगो पाचित वाचन या ठिकाणी समज घ्या. भारताची भारतीय भारतावर सत्ता पुसत्ता अधिकारी आज दाडोबा दांडेकर भारत ज्ञानकार भारत कोणी आज 12 तो जावडो. त्याचप्रमाणे 12 तो होळदेव आज त्याचप्रमाणे 12 तो चौकरो भारता कोण भारत कोण होय वाटला ओके वाटू सुरुवात किती काम भरून आलं.
लावा लावा हे लावा पटापट. पुढे सोडले तर मग गेलो. प्रत्येक घरोघरांना पूजा केली जाते. नैवेद्य ठेवून हे सगळे ब्राह्मणाकडून येलेले आहेत आणि ह्या पवारांच्या घरी थांबले आहेत. ब्राह्मणाच्या घरी थांबले आहेत. हे बघा ते असे आता प्रत्येकाच्या घरी थांबत. प्रत्येकाचे म्हणजे आता इथे थांबले की खाली चौपाटीत थांबतले. ते सगळे पूजा वगैरे करते इथले महिला मंडळ. देवांका हार वगैरे घातला जाता. आणि जर मग अशी तुमका सांगले की तर तय्येतलं तीर्थ हे बघा हे तीर्थ आमच्याकडे तीर्थ नेऊन विहिरीत मिक्स करतात. ह्यात तीर्थ आहे बघा हे ती एक तांब्या तो दुसरं 2 तांब्याने तीर्थ घेतलं. हां तीर्थ म्हणून आता जाताना देतात एक तांबे आणि एक तांबे देवीकडे. अच्छा हे याच्यातलं एक तीर्थ देतात आणि त्या देवात नेऊन मिक्स करतात आणि त्या विहिरीत नेऊन मिक्स करतले. त्याच्यानंतर मग त्या सगळ्यांका दिला जातो. कायम भजन पुढे जातले. चौपाटीतले देव चौपाटी दिलेले आहेत. आता देव चौपाटीतून पालखीवर चौपाटी देवांची सगळी पूजा वगैरे केली. विसावले बारी बसले देवांची पूजा करतले.
बसून निघाले आपण आता प्रत्येकाच्या म्हणजे त्या अशी मेन ठिकाणं तिथे थांबत जातले प्रत्येक ठिकाणी महिला येऊन दर्शन घेऊन हनुमान मंदिरच्या इथे मंदिरच्या इथे इल्यास हे बघा हनुमान मंदिर जाताना थांबत नाही पण येताना थांबत हे बघा इथली सगळी मेन स्पॉट आहेत तिथले महिला येऊन दर्शन घेतात ओटी भरतात मंदिराकडे दक्षिणा घातली ना मध्ये आतमध्ये येतात दाखवतात
मंदिरं दिलेले आहेत सगळे हे करून झालं आहे. देवीची मूर्ती सगळे इथे पालखी वगैरे इथे ठेवलेली आहे. नारळाचे ओटे वगैरे भरलेले आहेत. महिला मंडळ बसलेला आहे इथे सगळे. भजन चालू आता त्यांचं भजन झालं की सगळे चालले घरी. आम्ही पण जातो. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.